तर मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। आत्ता उठले बघा 8 वाजल्यात आता आणि आज लय एक्साइटेड आहे मी। त्याचं कारण एकच आहे बघा, ते म्हणजे हा माईक मागवलाय मी। त्याचा रिव्ह्यू मी आता पुढे टाकणारच आहे तुम्हाला। हा एकदम प्रोफेशनल माईक आहे, मोठे मोठे जे रील स्टार आहेत करायचे ते वापरतात आणि एवढा भारी आहे ना, एवढा क्लिअर साऊंड आहे, लय भारी। आता तुम्हाला पण त्याच साऊंडमध्ये ऐकायला येत असेल। मी आता नॉर्मली बोलतोय पण एवढा भारी आवाज येतोय ना, शेवट येतोय। त्याला एडिटिंगची गरज नाही, कशाची गरज नाही बघा, एकदम भारी माईक आहे। तर बघूया आजच्या दिवसात तेच करणार आहे। ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटबद्दल थोडं बघणार आणि थोडं डिजिटल बिझनेसबद्दल पण काम आहे आणि परत रिव्ह्यू आज मी संध्याकाळपर्यंत टाकणार आहे, आज अपलोड करणार आहे। एकदम भारी आहे बघा, शेवट आहे एकदम। तुम्हाला एकदा टेस्टिंग दाखवतो। बाहेर आता गाड्यांचा आवाज आहे, तुम्हाला माहिती आहे माझा हायवेकडला घर आहे, त्यामुळे दंगा ह्यो कायम असतोय आणि मला त्याचा लई त्रास होतोय। त्यामुळे मी आहे नाही माझ्या ऑफिसला जिथे मी काम करतोय नाही तिथं जरासुद्धा मी कुठल्या खिडकी ठेवली नाही, काय नाही। आणि काम करताना सगळं पाक आहे का नाही बंद करतोय, सगळं दरवाजा दोन्ही बंद करतोय, मगच कामाला लागतं। आता इथे किती गाड्या चालल्यात बघा माझ्यासमोर ना, इथं बघा गाड्या चालल्यात, हॉर्न चालू आहे सगळा। पण आता तुम्हाला जरा पण ऐकू येत नसणार, आला तरी पण एकदम नॉर्मल असं काम चालू आहे। इथं गाड्या बघा तुम्ही, नुसतं एवढ्या गाड्या असताना नाही तरीसुद्धा आपला आवाज एकदम भारी आहे। विषय हार्ड आहे माईकचा। तर माईक टेस्टिंग तरी एक नंबर झाले बघा, कारण एवढा भारी आता वाटलं नव्हतं मला। मी असं नॉर्मली बोलतो तर काय, मला असं एडिटिंग करायला लागायचं, एवढा गाड्यांचा आवाज यायचा, मी बोलताना नुसतं किरकिर व्हायचं। पण आता एकदम भारी नॉर्मल आवाज येते, म्हणजे तेवढा पाहिजेच। जर बॅकग्राऊंडला काहीतरी चालू असेल तर ते दाखवायला पण पाहिजेच का नाही, एवढा भारी आहे। तर आता आवरतो आणि कामाला लागतो माझ्या। तर आंघोळी केली आता, इथं चहा ठेवलाय बघा आणि इकडं आपल्याला टोस्ट खायचं आहे। तर बघा 2-3 दिवसामागं वातावरण असं होतं की ऊन गरम होतं, सगळं गार पाण्यानं आंघोळ करायचं। आता केल्या गरम पाण्यानं आंघोळ, भारी वाटाले। आता मस्तमध्ये चहा नाश्ता करतो आणि मगच आपल्या कामाला लागतो रोजच्या। चहा टोस्ट आहे आपल्याकडं, खाताना मग कामाला लागायचं आहे आपल्याला। ते एक माणूस आलता भेटायला, त्यामुळे जरा चहा गार झाला माझा, चालते आता प्यायचं, आता काय करायचं। आता हे जे टोस्ट आहे नाही, हे फक्त आहे नाही बाजारामध्ये मिळते, बाजारात मिळते मंगळवारच्या, किंवा इथे एक भट्टे जवळ तिथंच मिळते। आणि हे ना एकदम भारी, सगळं जेवढे पण आजपर्यंत मी बेकरीतले खाल्ले की नाही, काय पण असते बेकरीतले जे खाल्ले की नाही त्याच्यापेक्षा ही सगळ्यात भारी आहे, त्यामुळे मला लय आवडते ही। तर मित्रांनो आता फिक्स झालं की मी पुण्याला जाणार आहे। 2 तारखेला माझं एक तिथं काम आहे, ते करायला जायचं आहे। आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथं म्हणजे मागच्या वेळेस मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा मी म्हणलेलं की एक इव्हेंट आहे तो करायचा आहे, मी सांगितलं नव्हतं, सरप्राईज यायचं होतं। ह्यावेळी पण सेम कंडिशन तशीच आहे बघा, मला तेच करायचं आहे। यावेळी पण इव्हेंटला जायचं आहे, कारण एकदम भारी असा इव्हेंट आहे आणि तुम्हाला पण बघायला आवडेल। त्याबद्दल मी आता स्क्रिप्ट करालोय, त्याबद्दल मी थोडंफार माहिती मी सांगणार आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। त्याचे स्क्रिप्ट लिहितो, ब्लॉग बनवतो, त्या ब्लॉगमध्ये कॉन्टेंट आहे थोडासा, त्यामध्ये सांगतो की तुम्हाला काय करणार आहे, कसं करणार आहे, ठीक आहे, थोडक्यात माहिती तुम्हाला आहे। आणि तो इव्हेंट एवढा भारी आहे बिझनेस स्टार्टअपसाठी, तो तुम्हाला पण जॉईन करायचा असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देईन त्या व्हिडिओमध्ये, त्यात तुम्ही जॉईन करू शकताय बघा। आणि माझा भाऊ पण माझ्या संगच येणार आहे, त्यामुळे आता मजा एन्जॉय करणारच आहे। आमचा प्लॅन असा आहे की शनिवार रविवारी जायचं आणि कुठं तर अगोदर फिरायचं, ट्रेकिंग करायचं, नंतर मग तो इव्हेंट करायचा। पण बघूया कसं होते, कारण उगं फिरून येणार आम्ही, ट्रेकिंग करून येणार, दमणार, परत इव्हेंट चांगला करता येईल का नाही सांगता येणार नाही। त्यामुळे पहिल्यांदा इव्हेंट करतो, जर वेळ असेल आणि जर प्लॅनिंग झालं ट्रेकिंगला कुठं तर एका कम्युनिटी थ्रू जाणार आहे, कुठली पण असू दे। तर बघूया, जर म्हणजे वीकडेजमध्ये असेल का नाही ती तारीख तर मग 100% जातोच। मग काय एक्साइटेड आहेस का नाहीस, जायचं आपल्याला? फुल एक्साइटेड होय काय? एक्साइटेड। ह्याच्या आधी कधी गेलायस का इव्हेंटला? इव्हेंटला गेलो नाही, आता पहिल्यांदाच आहे, बघूया। मी पण नाही गेलो, आता मी पण एक्साइटेड आहेच। तर जाऊन राडा करायचा आपल्याला आणि एवढी मोठी लोक येणार आहेत मित्रांनो, सांगतो। शेअर मार्केटमधले भारती शेअर मार्केट त्यांचे मेन जे आहेत ते येणार आहेत आणि एवढे भारी लोक येणार आहेत ना, त्यांना भेटायला पण भारी वाटेल। आणि शार्क टँकमध्ये गेलेले जे बाहेरचे असतील, फॉरेनर पण एक आहे, मला माहीत नाही त्यांच्याबद्दल, पण एवढं भारी आहेत ना, शेवट आहे एकदम, ते करायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो सध्या माईक चालू आहे आणि गाडीवरून चाललं आहे, आवाज कसा येते बघा। ह्याच्या आधी पण मी माईकवर व्हिडिओ बनवला आहे, ह्याच्या आधी पण मी गाडीवर चालताना व्हिडिओ बनवला आहे, पण माईक हा आता चांगला आहे। मला माहीत नाही, मला खरंच माहीत नाही कसा आवाज येत असणार आहे, मी पण पुढे जाऊन बघणार आहे, पण भारी असणार आहे 100%। गाईज पावसाचं वातावरण झालं आहे, कसलं कडक आहे एकदम, असं वाटतंय कुठल्या पण क्षणाला आता पाऊस चालू होईल। बारीक चालू झाला आहे पण एवढा मोठा नाही अजून, तेवढ्यात पोचते मी केस कापायच्या दुकानात। मित्रांनो पोचले बघा इथं, राहुल प्रोफेशनल फॅमिली सलून मित्राचं आहे माझ्या, इथंच येते मी कटिंगला। पहिल्यांदा गाडी व्यवस्थित लावतो, उतरतो, नाहीतर मीच कुठं तर पडा भेटायचं। मग काय निवांत आहे? निवांत आहे काय? जोरात काम चालू आहे होय, जरा जायचं आहे पुण्याला। राहुल
ए लपलायच काय ए लपलायच काय टिकली का लावलायस बघा बघा जरा काय विषय किंग मेकर अध्यक्ष आहेस काय किंग मेकर अध्यक्ष ओला हा तर काय झालं इथं विषय हाडत बाहेर पाऊस पडायच्या टायमाला बरोबर आलो पोचलो टायमात लवकर आवडतोस का कामाचा माणूस आहे मी तेव्हा किंग मेकर अध्यक्ष ओला नाही फोनवर कामं करत नाहीत आम्ही तर काहीच बघा कटिंग झालेलं आहे हवा मारायला आहे घडी हे कोणाकोणाला ये जा या लवकर आत्ताच तर कटिंग झाले वजनात काम झाले आणि बिल्डर पवन भोसले ओंकार सोनवणे नाजूक करी आणि कोणा माहिती का किंग मेकर अध्यक्ष किंग मेकर अध्यक्ष जेवला टिकली लावले त्यांना सुट्टी नाही विषय हाडा आज काय काम तटलेला असेल कोणाच तर फोन लावा किंग मेकर अध्यक्ष जेवला बरं चहा कोण सांगणार आहे हे चहा कोण सांगणार आहे हे राहुल्यात चल गिरायक झाले चल तुला मारा मारे दोघा मिळून एकाला मारला रे काय चाललोय आता चहा प्यायला चाललोय 4 जण आहे आम्ही हे राहुल्या काय पिणार आहेस कॉफी हे ओंक्या काय पिणार आहेस चहा हे तू रे मट्टा सांग की मट्टा चहाच पितो सगळेजण ले याला कॉफी पाहिजे याला चहा पाहिजे याला मट्टा पाहिजे सगळेजण चहाच पितो चहा तेवढाच कॉन्टेंट आम्हाला कुठल्या गाव जायस कवट्या जायस बरं बरं मित्रांनो हायस्कूलवरती आलोय बघा आणि हायस्कूलवर तिथं मॅच चालू आहेत आमच्या शिवाय आमचा गल्लीचा अध्यक्ष मंडळाचा सौर्या ह्याला ओळखला असेल तुम्ही नंतर ही एवढं ग्राउंड आहे बघा आमचं आणि ही माझा हायस्कूल आहे या बाजूला हायस्कूल आहे इथं आम्ही खेळायला यायचो पहिला आणि हे मंदिर आपलं मल्लिकार्जुन मंदिर हे शाळा आता जरा कवलं पडल्या ती एवढा आहे ते विषय असा घेतलं ही 4 आहेत बघा ही 4 जण आहे ती आणि आम्ही इथं 3 जण ही 3 आणि मी असं आम्ही 4 जण आहे 4 मॅच आहे आता टीम झाली आमची आउट आता ऑल आउट पडते काय मी शेवटला खेळणार आता 1 डाऊनला जाणार तो शेवट जाणार आता तिसरी चालाय 4 रन आहेत फक्त मी जिंकवतो हे रन आहेत काय वाईटला हे अरे सांगायचं नाही मग हे धर आता आउट आहे बघ आउट आहे